You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारी, ATV न्यूज मध्ये आपले स्वागत. ATV न्यूजच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. लंके यांनी दिला आपल्या आमदारकीचा राजीनामा. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके आज आपल्या कार्यकर्त्यांसमोर अक्षरशः रडले. त्यांनी आज आमदारकीच्या राजीनाम्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी जनतेची आणि कार्यकर्त्यांची माफी मागितली. आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण व्हायला 6 महिने शिल्लक असताना आपण राजीनामा देतोय याचं वाईट वाटतंय, पण आपल्याला दिल्लीत जाऊन भूमिका मांडायची आहे, काम करायचं आहे. त्यासाठी आपल्याला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल, अशी भूमिका निलेश लंके यांनी मांडली. यावेळी ते प्रचंड भावुक झाले. त्यांनी पारनेरच्या नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची माफी मागितली. आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. यावेळी कार्यकर्त्यांसमोर भूमिका मांडताना निलेश लंके यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. ते भावुक झालेत. दिल्लीत लोकसभेत शेतकऱ्यांचं म्हणणं मांडण्यासाठी आपण जायला हवं. त्यामुळे मी आज विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतोय. मी माझा राजीनामा विधानसभा अध्यक्षांना पाठवणार आहे, असं निलेश लंके म्हणाले. या प्रसंगी निलेश लंके यांनी राजीनामा वाचून दाखवला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात आपण लोकसभा निवडणुकीला सामोरे जाऊ, असं निलेश लंके यांनी जाहीर केलं. ब्युरो रिपोर्ट, ATV न्यूज, अहमदनगर.